चला किरण पवार अर्धा पंचाच्या कामगिरीसाठी आहे. हां ते हॅलो माईक चेक. धावफलकावरती धावा पाहतो आपण 2 धावा. या एक धावेने मात्र धावफलक 2 अंकावरती जाऊन पोहोचलं. स्ट्रायकिंग एंडला आरून यावेळेस चांगला फटका पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणून मात्र फलंदाज बाद होईल. आरून पहिला झटका मिळतो. रोहित आउटवाला सॉरी पहिली विकेट मात्र गमावली आहे रोहितच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन पाहतो आपण मैदानामध्ये इंटर होताना सचिन आला. चांगला सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुपारच्या सत्रामध्ये एका बाजूला मिरकुटवाडी तर दुसऱ्या बाजूला अमित 11 12चा फाडा या 2 संघादरम्यान. 12 पाडा का यावेळेस चांगला चेंडू हाताळला. पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होती. आज मात्र पाहतो मीत 11 12 पाडा या नावाने मात्र संघ मैदानामध्ये उतरला. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळी
यावेळेस चांगला फटका पाहतो आपण. वन बाउंड शेवटी जाईल. षटकार आहे का त्यांचा? षटकार आहे. यस, 6 धावा मिळतील. 6 धावेनं धावफलक पाहतोय आपण 8 या अंकावरती. अंतिम चेंडू. पहिल्या षटकातील स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पाहतो आपण अशोक याला. डावकुरा आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला. पहिला चेंडू फेस करतो. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज विशाल याचा. त्याला लवकरात लवकर सामना चालू करा. जास्त बेल घेऊ नका. अगोदरच आपण या ठिकाणी उशिरा पोहोचलेत. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस चांगला चेंडू हाताला आहे. गुडलन स्पॉट वरती पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातो. पहिला षटक या ठिकाणी समाप्त होईल. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 2 गडी बाद 8 अशी परिस्थिती आहे मिरकुटवाडी संघाची. पण आपण बारापाडा संघाला मात्र ताकीद द्यायची आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत पाहतो आपण. दुसरा षटक हाताळण्यासाठी आला. स्ट्रायकिंग एंडला अरुण, न स्ट्रायकिंग एंडला अशोक ही जोडी बिरगुटवाडी संघाची. 8 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. पहिला चेंडू मात्र सज्ज होईल. पहिला चेंडू अखंड त्याचा चेंडू होता. हलक्यात मात्र खेळून काढला. पाहतो आपण कबरमधून गल्लीमधून मात्र चेंडूला काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक चिक्की सिंगलला मात्र धावफलक पुढे सरकेल. 2 धावा आहेत त्यांचा. 10 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 2 धावेने धावफलक 10 या अंकावरती. शांत गतीचा खेळ मात्र मैदानामध्ये चालू आहे. कासवाच्या गतीने धावफलक सरकता. पुन्हा शाकून टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र फेकून दिलाय सीमा पार. हे त्या 6 धावेसाठी बॅट्समन अरुणच्या बॅट मधून बिग हिट षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटकार आला. 16 धावा. पुन्हा शाकू डब्याचा चेंडू होता. त्याला मात्र कट केला. चांगला फटका पाहतो आपण. गल्लीमधून चेंडू सीमा पार. येतो हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 20 या अंकावरती. चांगली फटकेबाजी पाहतो आपण बॅट्समन अरुणच्या बॅट मधून. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये मात्र 12 धावा कुठल्यात. पहिलं षटक मात्र शांत गतीने झालं होतं. दुसऱ्या षटकाला मात्र हाणामारीची सुरुवात केली अरुण या बॅट्समननं. आतापर्यंत 12 धावा 3 चेंडूमध्ये जमावल्यात. चौथा चेंडू घेऊन सज्ज होईल कर्जत खोपोली हायवे एंड कडून गोलंदाज अनिकेत. पुन्हा शाकून डब्याचा चेंडू आणि चेंडू मात्र फेकून दिलाय लॉंगस्टॉप रिजन मध्ये. सीमा पार आला हा 6 धावेसाठी. खणखणीत असा षटकार बॅट्समन अरुणच्या बॅट मधून.
पाहतो आपण षटकाराच्या सहाय्याने धावफलक 26 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आला मात्र गल्लीमधून एक चौकार आणि पुनश्च मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र फेकून दिला सीमा पार. 6 धावेसाठी षटकार आला. पाहतो आपण 4 चेंडूमध्ये धावा कच्चे केल्यात 18. मॅच बॉल आला. चांगला फटका होता अरुणच्या बॅट मधून. या ठिकाणी पाहतो आपण प्रेक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडू मात्र मैदानामध्ये पुरवला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 26 धावा, 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुनश्च आखूड टप्प्याचा चेंडू, ती चूक वारंवार गोलंदाज करतोय. पुनश्च चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये, सीमा पार. 6 धावेसाठी आला हा बॅट्समन अरुणच्या बॅट मधून. माल्टी हिट षटकार. षटकारच्या सहाय्याने धावफलक पाहतो आपण टोटल 32 या अंकावरती. 32 धावा धावफलकावरती. पाहतो आपण गोलंदाज अनिकेत वारंवार तीच चूक मैदानामध्ये करतोय. वारंवार आखूड टप्प्याचा चेंडू फेकतोय, त्याचा फायदा मात्र फलंदाज अरुण उचलतोय. गोलंदाजाला समजणं गरजेचं आहे की आपण कोणत्या लाईन लेंथनं मात्र चेंडू मैदानामध्ये हाताळतोय. वारंवार तीच चूक केली जाते गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आणि त्या वरती मात्र संधीचा फायदा उचलतोय बॅट्समन अरुण. वैयक्तिक 6 चेंडू 25 धावेवरती खेळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला 8 धावा मात्र धावफलकावरती होता. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र बॅट्समन अरुणने जी सुरुवात केली आहे ती धमाकेदार राहिली आहे. 6 धावेने मात्र 32 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अनिकेत याचा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होईल. कर्जत खोपोली एंड हायवे कडून पाहतो आपण. पुनश्च आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला सन्मान दिला. गल्लीमध्ये चेंडू गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 1 धावेल. 1 धावेने मात्र धावफलक 33 या अंकावरती. स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवली आहे फलंदाज अरुण यांना. त्याला माहिती आहे आपल्या बॅट मधून धावा येतात आणि आपल्याला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. त्याच रणनीतीने मात्र मैदानामध्ये खेळतोय बॅट्समन अरुण. 33 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या षटकामध्ये पाहतो आपण धावा खर्च केल्यात अनिकेत या गोलंदाजानं 25. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गणेश गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या षटकाचा विचार केला, विशाल यानं 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 25 अनिकेतनं. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र जीवाच्या आकांताने धावतोय परंतु सेफली चेंडू लँड झाला. 2 टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. त्या ठिकाणी पाहतो आपण 2 धावा आल्यात आणि 2 धावेनं मात्र धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 35 या अंकावरती. 35 धावा धावफलकावरती पाहतो आपण. स्ट्रायकिंग एंडला अरुण 8 चेंडू 28 धावेची वैयक्तिक खेळी करतोय मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला अशोक ज्यानं मात्र 1 चेंडू फेस केला, तो देखील निर्धावला. या फटका पाहतोय बॅट्समन अरुणच्या बॅट मधून एक माल्टी हिट. समालोचन कक्षाला सलामी देणारा माल्टी हिट येतो षटकार आणि या षटकारच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं. ते म्हणजेच पाहता आपण धावफलकावरती धावा 41.
पाहतो आपण षटकार आला. चांगली फलंदाजी मैदानामध्ये बॅट्समन अरुणला पाहतो आपण. 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याला माहिती आहे आपल्या बॅटमधून दाबा येतोय, त्या रणनीतीने मात्र मैदानामध्ये खेळला. पाहतो शेवटच्या चेंडूवरती मात्र अनिकेत याच्या त्याने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. त्याला माहिती आहे आपल्या बॅटने दाबा येतात, आपल्याला मात्र स्ट्राईक रेटनं खेळणं गरजेचं आहे. त्याच रणनीतीने मात्र जशी त्यांनी सुरुवात केली ती मात्र यशस्वीरित्या पूर्ण होती. आणि या ठिकाणी पाहतो आपण स्लिप गल्लीच्या मधून मात्र चेंडू चालला, क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु या ठिकाणी दोघात शर्यत आहे. पण या ठिकाणी शर्यत मात्र जिंकला चेंडू आणि धावफलक पाहतो आपण या चौकाराच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल. पाहतो आपण यश जाऊन धावा, चौकार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवला. दोनच आहेत. चांगला फटका पाहतो आपण स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने चेंडू चालला. धरंगळत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिरकी पाहतो आपण, चांगलं क्षेत्ररक्षण. कमबॅक करणं गरजेचं आहे मैदानामध्ये. पाहतो आपण 43 धावा आफ्रिकावरती लागल्या, 44 धावा एक सिंगलला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज गणेश याचा पाहतो आपण. आतापर्यंत गणेशानं 11 धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. कुठेतरी दुसरं षटक बारापाडा टीमला मागात पडल्या. 25 धावा अनिकेतनं खर्च केल्या, जिथून तो स्टार्ट मिळाला मिरकुटवाडी संघाला. अप्रतिम चांगला ब्लॉकरला चेंडू होता पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांनी मात्र दाद स्वीकारली आहे आणि या ठिकाणी झटका भेटतोय टीम मिरकुटवाडी संघाला अशोकच्या स्वरूपात, लेग बिकोरच्या स्वरूपात फलंदाज बाद. 3री विकेट गमावली आहे मिरकुटवाडी संघानं. बॅट्समन या ठिकाणी पाहतो आपण अशोक परतेल आणि न्यू बॅट्समन केशव मैदानामध्ये एंटर होतोय. केशव मात्र एंटर झाला मैदानामध्ये. चांगला चेंडू हाताला, असाच कमबॅक करणं गरजेचं आहे टीम बारापाडा टीमला. पाहतो आपण 44 धावा 3 गडी बाद. चांगली स्पर्धा पाहतो. मैत्री चषक 2024 वरणे प्रकाशजी पवार यांच्या मात्र संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. फटका पाहतो आल्या आल्या मात्र स्टँड अँड डिलिव्हरी केली जाते. चेंडू सीमा पार. पाहतो आपण केशवच्या बॅट मधून आल्या आला एक धमाका. 7 धावेचा आहे तो हा षटकार. षटकारच्या साहाय्याने मात्र अर्धशतक कंप्लीट होत्या टीमचं. पाहतो आपण मिरकुटवाडी 50 धावा 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 50 धावा. चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मैत्री चषक 2024 वरणे किरण पवार असतील, प्रकाशजी पवार असतील आणि त्यांच्या समवेत पाहतो आपण रवी वाघमारे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मात्र साकारण्यात आली आणि आजचा 4था दिवस आहे. चांगले सामना पाहतो आपण यूट्यूब लाईव्ह सावनेर KTC लाईव्ह इव्हेंट. तसेच पाहतो आपण चालू सामने मात्र रायगड लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती चालू आहेत. अजिंक्य पवार यांचं हा चॅनल आहे. सेकंड चॅनल आपण पाहतो रायगड लाईव्ह इव्हेंट. आतापर्यंत मात्र चांगली कामगिरी राहिली अजिंक्य पवार यांची. शून्यातून विश्व निर्माण केला आणि त्याचाच आपण पाहतो फल इथं मिळताना अजिंक्य पवार यांना. टेलिकास्ट पाहतो आपण रायगड लाईव्ह इव्हेंट. 50 धावा दोन रिलोड करा.
58 धावा, चांगला चेंडू त्याच्यावरती फटका केला हवेमध्ये, चेंडूवर क्षेत्ररक्षकाला आणि त्या ठिकाणी झेल मात्र डॉफ केला जातं, पुन्हा जीवदान दिलं जातं. बॅट्समन पाहतो अरुण याला आणि आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 2 या धावसंख्येनं. वैयक्तिक टीमचं पाहतो आपण 60 धावा आणि 14 चेंडूमध्ये 46 धावेची खेळी करतोय बॅट्समन अरुण. चांगली फलंदाजी, अद्यापही अर्धशतक लगावेल का पाहतो आपण. फटका केला अरुणच्या बॅट मधून, चेंडू हवं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. अरुण पाहता आपण 16 चेंडू आणि वैयक्तिक मात्र खेळतोय तर मात्र 15 चेंडू आणि 46 धावसंख्येवरती फलंदाज बाद झाला. अरुण चांगली खेळली त्याने मात्र आपली मैदानामध्ये दाखवली. अरुण यानं मात्र चांगली खेळली दाखवली मैदानामध्ये. 15 चेंडूमध्ये 46 धावसंख्येवरती बाद होऊन मात्र